चित्त किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐसे कलवल्याचे जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसे कलवल्याचे जाती करीला भाविन प्रीती तो का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसे कलवल्याचे जाती करीला भाविन प्रीती समचरण सरोजम सांद्रणी लाभदाभम जगन निहत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंध नेत्रम सदय धवलः सम विठ्ठलम चिंतयामि नमो विठ्ठलः राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करो
करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रहाला दला पावन झालो चराचरी मी कला कोसरे काहीच नेने बोलत वचन्या ती भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी प्रथम नमन करो गणनाथा उमाशंकराचे सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदो सारदा जे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पावी जे सहजा तिच्या चरणावजा दंडवत आता नमो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन तया नमन माझ दंडवत आता नमो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया नमन माझ दंडवत आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका ताल मृदंग श्रोते देखा तया नमन माझ दंडवत ऐसे नमन करुणे सकला हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाला चालवी सकला नामा म्हणे विठ्ठल देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवे लागे सेवक सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकिया देवा यावरी न करावा अवघेर लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कलवल्याचे जाती करी लाभाविन प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ शिरोमणी देहूचे श्रीमंत वैराग्याचे मुकुटमणी जगद्गुरु तुकोबर यांचा आहे। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबर म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त। लेकराचं हित पाहणारी एकमेव आहे ती आपली माऊली आहे, आई आहे। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कलवल्याचे जाती करी लाभाविन प्रीती। अशी एक जाती आहे तुकोबारे म्हणतात, कोणती? कलवल्याची जाती। ज्या माऊलीच्या अंतःकरणामध्ये लेकराच्या विषयी कलवल असते
एवढा कळवला असते का ती कोणत्याच लाभाची अपेक्षा करत नाही. करी लाभाविन प्रीती, लाभाशिवाय प्रेम करणारी एकमेव आहे ती आई. लक्षात ठेवा. काही लोक प्रेम करतात आपल्यावर, पण त्यांना काही ना काही अपेक्षा असते. काही ना काही अपेक्षा असते तरच लोक प्रेम करतात. परंतु आई अशी आहे कोणत्याच लाभाची अपेक्षा करत नाही. म्हणून करी लाभाविन प्रीती. अजून आई काय करते? पोटामध्ये त्याचा भार, पोटी भार आहे त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. 9 महिने 9 दिवस त्याला सांभाळ करतो. ते तिखट आंबट तुरट काय खावं माझा लेकरू गर्भामध्ये आहे. गर्भात असताना सुद्धा त्याचा रक्षणाचा विचार करतो. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस्सा. त्याच्या सर्वस्वाचा विचार करणारी एकमेव आई आहे. आणि हे सर्व 3 दृष्टांत देऊन आणि सिद्धांत माझ्या तुकोबारांना काय सांगायचं आहे? तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. म्हणजे ही सर्व जबाबदारी जशी आपली आई लेकराची घेते तसं संतांना ते सांगतात ही तुमची जबाबदारी आहे. एवढी मंडळी कीर्तनाला आली, याच्यातला एकही नरकाला जाऊ देऊ नको अशी जबाबदारी त्या संतावर तुकोबार टाकतात. विठ्ठला आपल्या समोर मांडलेला आहे. या अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. आज आपल्या दापोडे गावातून यहलोकीची यात्रा संपून परलोकीला गेलेल्या आपल्या मातोश्री सावित्रीबाई तुकाराम पाटील यहलोकीची यात्रा संपून परलोकीला गेल्या. आज त्यांना जाऊन 5 वर्ष पूर्ण झालेले होत आहेत. त्यांचा परिवार, त्यांचा मुलगा आहे माणिक दादा तुकाराम पाटील आणि त्यांच्या मुली आहेत प्रभावती लक्ष्मण पाटील आणि भानुमती द्वारकानाथ पाटील. त्या 2 मुली आणि एक दीर आहे त्यांना कुंडलिक महादू पाटील आणि 3 नातू आहेत साहिल आणि रोहन आणि सुजल. साहिल मला वाटतं डॉक्टर आहे. सुजल म्हटलं तर हा लहान म्हणजे माझाही मुलगा लहान सुजलच आहे. या लेकरांना सर्व ज्ञान देणारी ती आपली आई आहे, शिकवण देणारी आई आहे. माणिक दादांच्या करता ह्या 3 लेकरांच्या करता आईने तपश्चर्या केली तेव्हा ही 3 मुलं त्यांच्या पोटी जन्माला आली. 2 मुली आणि 1 माणिक दादा. बरोबर की नाही? म्हणून मुलं चांगली आपल्या पोटी यावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर आपली कूस पवित्र असायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. मुलं आपल्या पोटी चांगली यावी असा विचार जर आपण करणारी एकमेव आहे ती आपली सावित्री आई. आपल्या पोटी मुलं येतात जन्माला. अनेक दापोडे गावामध्ये मुलं आहेत, परंतु सगळेच काही परमार्थामध्ये नसते, सगळेच काय डॉक्टर इंजिनियर बनले नसतील. बरोबर की नाही? म्हणून ज्या आईने काभार कष्ट केले, गरिबीतून श्रीमंत झालेली आई आहे. डायरेक्ट श्रीमंत नव्हती सावित्री आई. विठ्ठल विठ्ठल. आईचे अगणित उपकार आहेत रे बाबांना. या नातूंना सर्वांना माहित होईल का बाबाने आपलं कार्य बरोबर केलेलं आहे. 5वी पुण्यतिथी असा नियोजन चांगला केला का आपण गेल्यानंतर आपली पुण्यतिथी करायला या साहिलला सुजेलला या 3 मुलांना सांगायची गरज लागणार नाही. का तर आपल्या वडिलांनी त्यांच्या आईचं कार्य केला, मग आपल्या लेकरांना का सांगावं लागणार? मग काहींच्या पुण्यतिथी होतच नाही बाबा. संपत्ती खूप आहे परंतु त्यांचा पिंडदान मुलं घालत नाही, श्राद्ध घालत नाही. माणसाच्या अंतःकरणामध्ये
ज्याच्या अंतःकरणामध्ये आई वडिलांच्या विषयी श्रद्धा आहे तोच माणूस श्राद्ध घालतो. विठ्ठल विठ्ठल. ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा तो घालतो श्राद्ध. जसं आपल्या ब्राह्मणाने सांगितलं, हे दान करा, चप्पल दान करा, छत्री दान करा, वस्त्र दान करा, अन्न दान करा, ज्ञान दान करा, हा ब्राह्मण सांगतो. आणि तेव्हा आपण हिंदू धर्माचे लोक करत असतो. आणि तुकोबाराय ज्ञानोबाराय सुद्धा तेच सांगतात आपल्याला. हा, ज्या ग्रंथाचं तुम्ही वाचन केलं नसेल तो ग्रंथ तुम्ही विचारा महाराज लोकांना, महाराज काय ऐकलं पाहिजे मेल्यानंतर? स्वर्गारोहण नाही तर गरुड पुराण आपण ऐकलं पाहिजे. आणि मग त्याच्यातून आपल्याला काय मिळणार? त्याच्यातून आपल्याला सुंदर मार्गदर्शन मिळणार आहे. त्याच्यामध्ये एक वैतरणा नावाची एक नदी लागते, ती रक्ताची आणि पोहाची असते. ध्यान देऊन ऐका, आपण श्राद्ध का घालावं आणि आपल्याला सुख मिळावं याच्याकरिता. संपत्ती असून सुख समाधान मिळत नाही काही घरामध्ये. त्याला कारण काय? त्याला कारण आहे आपण आपल्या आई वडिलांचं श्राद्ध घातलं नाही, पिंड दान केलं नाही. मुलगा कशाकरिता लागतो आपल्याला? इस्टेटी करिता नाही, मुलगा लागतो आपल्याला पिंड दानाकरिता. हा, कशाकरिता? मुलाची आवश्यकता आपल्याला पिंड दानाकरिता आहे. आणि पिंड दान केल्याने आपले गेलेले पितर शांत होतात आणि आशीर्वाद देतात. आशीर्वाद तुका म्हणे, पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काल. ते गेलेले पितर काय करतात? आपल्याला आशीर्वाद देतात पिंड दान केल्याने आणि गाय दान दिल्याने. गाय दिली का दान? माणिक दादा, गाय दान दिली. जिवंत नसेल तर चांदीची गाय आपण दान द्यायची आहे. आणि मग तुम्ही म्हणाला गाय कशाकरिता दान द्यायची? ते सुद्धा सांगतो ना तुम्हाला कीर्तनामध्ये. जी वैतरण नदी आहे ती रक्ताची आणि पुवाची आहे. शेवटला त्या आत्म्याला पार करावी लागते. आपल्याला पाण्याची नदी पार करता येणार नाही. रक्ताची पुवाची नदीमध्ये कोण उडी घेईल? ती नदी लागल्यानंतर तिथे जो गेलेला आपला आत्मा आहे, आपल्या आई किंवा आपले वडील आहेत, ते त्या नदीच्या किनारी राहतात आणि विचार करत असतात, तळमळत राहतात, मला वैतरणा नदी पार करायची, आपल्या ठिकाणावर आपल्याला पोहोचायचं आहे. मग उडी तर घेता येत नाही, पोहता येत नाही, मग करायचं काय? जर आपल्या मुलाबाळांनी मुले जर गाय दान दिली असेल त्याच्या नावाने, तर तिथे गाय प्रगट होते. आणि तिथे गाय प्रगट झाल्यानंतर तिथून ती गाय उडी घेते त्या नदीमध्ये. नदीमध्ये उडी घेतल्यावर तो आत्मा आहे तो शेपटी पकडतो. कोणाचा? त्या गायीची शेपटी पकडली का ती गाय पलीकडे जात असते आणि आत्मा तो नदी पार करतो. आणि मग नदी पार केल्यानंतर तो आत्मा गेलेला आशीर्वाद देतो. कोणाला? त्या गायीला नाही, ज्याने माझ्या नावाने गाय दान दिली त्याला. विठ्ठल गाय दान दिल्याने हा फायदा कोणाला आहे? आपल्या गेलेल्या पितरांना, आईला, वडिलांना. हा, लक्षात घ्या. एवढं तरी कीर्तनातून मुलांनी घेतलं ना तरी भरपूर होईल. काही मुलं काहीच करत नाही हो. हा, माझ्या गावातही आहेत काही लोक, करोडपती लोक आहेत, आई वडिलांचा पितर करत नाही. पितर म्हणजे पितरांचं श्राद्ध घालत नाही. आणि मग त्या घरामध्ये संपत्ती खूप आहे
पण सुख आणि समाधान नाही, रोज भांडणं होतात. याला कारण गेलेल्या पितरांनी दिलेला शाप. विठ्ठल विठ्ठल. मुलं बाळ नसले तर त्या आत्म्याला सद्गती प्राप्त होत नाही. सद्गती प्राप्त करण्याकरिता आपल्याला मुलं पाहिजेत. विठ्ठल विठ्ठल. आपण आपलं कर्तव्य केल्यानंतर आपली मुलं आपला श्राद्ध घालणार, याच्यामध्ये संशय नाही. जे कर्म आपण करणार ते आपली मुलं पाहणार, आणि पाहिल्यानंतर तो कोणताही असो द्या कर्म. तुम्ही बिडी पेणारे असाल तर मुलगा पेटवून आणायला गेला का तो एक घेतो, मग त्याला सवय लागते. आपले वडील करतील ते मुलं करणार. विठ्ठल विठ्ठल. मग आपल्या आईने या मुलांना जन्माला घालण्याकरिता जसे सावित्री आईने तपश्चर्या केली, मला वाटते 16 सोमवार 4 वेळा केले आईने या मुलांना जन्माला घालण्याकरिता. सोमवाराचा व्रत माझ्या सावित्री आईने केला आणि मग मुलं बाळ त्यांना झाली. लक्षात ठेवा, तपश्चर्या केली नाही तर मुलं बाळ नाही होत. अंजनी ही तपस्वी होती म्हणून हनुमंतराय त्यांच्या पोटी आली. अंजनीच्या तपासाठी, महारुद्र आले पोटी, 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 महारुद्र आले पोटी. तपासाठी महारुद्र आले पोटी. तपश्चर्या करावी लागते. चांगली मुलं उगाच नाही आपल्या पोटी येत. पेणारे, खाणारे, मारामारी करणारे, आपल्या दोषामुळे मुलं अशी जन्माला येतात. दोषीनो मातृदोषेन, पितृदोषेन मूर्खता, कार्पण्य वंश दोषेन, आत्मदोषेने दरिद्रता. आईच्या दोषामुळे पुत्र चरित्रहीन बनतो, बापाच्या दोषाने पुत्र मूर्ख बनतो, वंशाच्या दोषाने पुत्र कायर बनतो आणि स्वतःच्या दोषाने पुत्र दरिद्रहीन बनतो. आत्मदोषेने दरिद्रता. विठ्ठल. उलट सांगायचं झालं तर आईच्या पुण्याने पुत्र शीलवान बनतो आणि बापाच्या पुण्याने पुत्र विद्वान बनतो. विठ्ठल. कसाही मुलगा असू द्या तो आवडणारा असतो. तो मतिमंद जरी असला तरी सुद्धा त्याच्यावर खूप प्रेम करते आई. एका मावलीला मुलगा होता, मतिमंद होता, बुद्धी नव्हती त्याला. सर्व सांभाळते आई करायची, आई करायची. आणि एक दिवशी ती आई माझ्याजवळ आली हो, आणि त्या आईने विचारलं, महाराज माझा मुलगा मतिमंद आहे, बुद्धिहीन आहे, या मुलाचं कसं होणार हो मी गेल्यानंतर? मग काय पाहिजे तुम्हाला? तिने सांगितलं, आम्हाला असा आशीर्वाद द्या. कोणता? का या मुलाचं मृत्यू माझ्या आधी झालं पाहिजे. आलं का लक्षात तुम्हाला? आईने काय मागणं मागितलं?
या माझ्या मुलाचा मृत्यू माझ्या आधी झालं पाहिजे, माझ्या नंतर नाही। ही अपेक्षा आपली आहे। कोणती? माझ्या मुलाच्या खांद्यावर मी जावं म्हणून मी आधी मरावं, ही आपली अपेक्षा आहे। पण त्या माऊलीची अपेक्षा काय आहे? महाराज या मुलाचा मृत्यू माझ्या आधी व्हावा। मी विचारलं आई असा आशीर्वाद का पाहिजे? तर महाराज मतिमंद मुलाकडे लक्ष देण्याकरिता कोणी नाही आणि मी मेल्यानंतर याच काय होईल सांगता येणार नाही, याच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही, याच्याकरिता हा आशीर्वाद पाहिजे। म्हणजे मेल्यानंतर देखील जी विचार करते तिचं नाव आहे आई। तेच महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम प्रथम चरणातून जगद्गुरु तुकोबार म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त। हा लेकराचं हित पाहणारी एकमेव आहे ती माऊली, तिचे चित्त वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त। माऊली कोणाला म्हणतात तर माऊली ज्ञानोबरायांना माऊली म्हणतात ना। का असं नाव आहे ज्ञानोबरायांना माऊली? त्यांचं नाव तर ज्ञानेश्वर महाराज आहे, मग त्यांना माऊली का म्हणतात? ज्याच्याकडे मानवता आहे, बरोबर आहे, ज्याच्याकडे उदारता आहे, ज्याच्याकडे लीनता आहे, त्यांना माऊली म्हणतात। हे ज्ञानोबरायांना माऊली शब्द शोभतात। माऊली मानवता, उदारता आणि लीनता। ज्ञानोबरांनी कधी अहंकार केला नाही, कधी मीपणा केला नाही। ज्ञानेश्वरीचं लिखाण केल्यानंतर देखील ते म्हणाले नाही का मी लिखाण केलं, स्वतः म्हणाले ते म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले। काय म्हणतात ज्ञानोबराय? मी बडबड करून गेलो, हा गीतेचं ज्ञान माझ्या मुखातून आपोआप निघालं, मला माहित नाही। मग तुकोबारांनी मी पणा केला का मला सांगा ना? तुकोबारांनी 5वा वेद गाथा निर्माण केला तेव्हा तुकोबाराय काय म्हणाले असतील? त्यांना ब्राह्मण म्हणू लागले अरे तुमचं लिखाण करण्याचं योग्यता नाही, तुम्हाला अधिकार नाही। तुकोबाराय म्हणाले
मी काही लिखाण करत नाही, माझ्या मुखातून देव काढून घेतो. काय म्हणतात तुकोबाराय? माझ्या मुखातून देव काढून घेतो आहे. वधून घेतो आहे. हे सर्व देवाचं काम आहे. सालुंखी मंजूर बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची किंवा बोलविता धनी वेगळाची, बोलवणारा वेगळा आहे. मग काही लोक म्हणत असेल आता महाराज साप्यावरून आले, आता ते म्हणतील कीर्तन. मी नाही बोलत, ते बोलून घेणार तो देव आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबराय असे म्हणतात, तुकोबराय असे म्हणतात. मग आपण म्हणायचं का मी कीर्तन करतो म्हणून? नाही, देव बोलून घेतो आहे. आई आ म्हटला तर आत्मा, ई म्हटला तर ईश्वर, त्याला म्हणतात आई. माऊली, माऊलीचे चित्त कसं असतं हो चित्त माऊलीचं? जे कळाचे व्यंकटी सांडो, हे चित्त पहा ज्ञानोबरांचं. तया सत्कर्मी रती वाढो, सत्कर्माची रती वाढो. संतांचा काम कोणता आहे आणि देवाचं काम कोणतं आहे ते पहा. देवाचं कार्य आहे जे खलांची व्यंकटी सांडो नाही, जे खलांना मारून टाकायचं. मग दुर्जनाचा ह्याने करुणी संहार. भगवंताचं कार्य आहे देवतांना मारायचं आणि संतांचं रक्षण करायचं. ज्ञानोबरांचं कार्य आहे त्याच्यातला वाईट गुण घालवणं. ज्ञानोबराय जे खलाची व्यंकटी सांडो, खलपणा फक्त जाऊ दे त्यांच्यातून, त्यांना मारावं नाही. देवाचा कार्य आहे भक्ता राखे पाया, नाश करायचा, त्यांना मारून टाकायचं. देवाचं कार्य आणि संतांच्या कार्यामध्ये त्यांना उगाच माऊली म्हणतात का? त्यांना मारायचं नाही, त्यांना जिवंत ठेवायचं. त्यांचा खलपणा वाईटपणा फक्त काढून टाकायचं. हा संतांचा कार्य आहे, माऊलीचा कार्य. वाही माऊलीचे चित्त, माऊली आई लेकराचं हित पाहणारी एकमेव आई आहे. एखादा मुलगा उन्हामध्ये जर खेळायला गेला तर लगेच आपली आई काय करते? आवाज देते, बाला अरे उन्हात नको मरू, सावलीत मर. मला सांगा ती मरायला सांगते का? नाही, ती सांगते बाल्या ऊन नको खाऊ, सावल खा. काला होशील उन्हामध्ये जाशील तर खा. लेकराचं हित पाहते, लेकराचे हित. अनेक उदाहरणं मांडता येतील, अनेक संत मालिकेमध्ये उदाहरण आहेत. एक राजा होता. राजा, त्याला 2 राण्या होत्या. सावतारा आई किती प्रेम करते. सगळ्या सावतारा या प्रेम करत नाही, पण जास्त करून माझ्या गावामध्ये नारायण मामा ज्यांना मुलं बाळ झाली नाही आणि ज्या माऊलीला मुलं बाळ झालेली आहेत तिच्यावर जास्ती प्रेम करत नाही. मग कोणावर करतात? जिला झाली नाही का? तर ती जास्ती प्रेम त्या मुलांवर करते. विठ्ठल विठ्ठल. एक राजा होता, त्याचं नाव उत्तानपाद नावाचा राजा. तुम्ही ऐकलेला असेल किंवा नसेल. याच अभंगावर जर तुम्ही कीर्तन ऐकलं असेल तर हे चिंतन तुम्ही ऐकलेलं असेल. जर या अभंगावर दापोड्यामध्ये कीर्तन मी केलं नसेल तर हे चिंतन तुम्ही कधीच ऐकलेलं नसेल. त्या राजाला 2 राण्या होत्या. उत्तानपाद नावाचा राजा.
एक होती सुरुची आणि दुसरी होती सुनीती. रुची म्हटलं तर चव घेणं, त्याला रुची म्हणतात. सुनीती म्हटलं तर ती नीतिवान, शब्दाच्या पलीकडे जात नाही, ती नीतिवान असते राणी. सुनीती आणि सुरुची, लक्ष देऊन ऐका. त्या सुरुचीला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं उत्तम. आणि सुनीतीला मुलगा होता, त्याचं नाव होतं ध्रुव. ध्रुव तारा आहे ना आकाशामध्ये, त्याचं चिंतन आपल्या समोर मांडलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला. एकदा उत्तम आपल्या बापाच्या मांडीवर जाऊन बसला. बाप बसला होता, त्याच्या मांडीवर जाऊन बसला. मांडीवर बसलेला आपल्या ध्रुव बालाने पाहिलं. ध्रुव बालाने पाहिलं, अरे आपला उत्तम दादा आपल्या बापाच्या मांडीवर बसलेला आहे, चला आपण पण दुसऱ्या मांडीवर जाऊन बसावं. कारण माझाही बाप आहे, उत्तम दादाचाही बाप आहे. जाऊन बसला त्या मांडीवर. बसल्याबरोबर त्या उत्तमच्या आईने पाहिलं. कोणी? सुरुचीने पाहिलं. तिने पाहिल्यानंतर त्या उत्तमला ठेवला मांडीवर आणि त्या ध्रुवाला असा पकडला आणि फेकून दिलं जोरामध्ये. जोरात फेकून दिलं आणि त्याच्या अंगाला खरचटलं, रक्त निघालं. आणि मग तो त्या आईला म्हणू लागला, सुरुचीला, आई का ग मला फेकून दिलं? तो मग उत्तम दादा बसलेला आहे म्हणून मी बसायला गेलो, माझा नाही का बाप? तर ती म्हणते, तुझा बाप आहे पण मी तुझी आई नाही. सावता आई पहा, तुझा जरी बाप असला तरी तुझा जन्म माझ्या पोटी नाही झालेला. लहान अंतःकरण आहे, दुखावलं तरी सुद्धा त्याचा बाप एक शब्द बोलला नाही. कोणाला? त्या राणीला, सुरुचीला. एवढा अधीन झाला होता तिच्या, सुरुचीच्या. काही असे पतिदेव आहेत, एवढ्या अधीन होताना आपल्या पत्नीच्या, आपल्या लेकरांना मारते तरी सुद्धा एक शब्द बोलत नाही. असे असतात ना काही उत्तम पाद नावाचे, आहेत ना आपल्याकडे. विठ्ठल एवढे आधीन होऊ नका तिच्या. आपल्या मुलाबाळांना त्रास होईपर्यंत जर तुम्ही सहन कराल, एवढं चांगलं नाही हो. आणि तो रडत निघाला. जात असताना त्याला म्हणाले, सुरुची, तुला जर त्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. काय सांगितलं? तुझा जन्म झालेला आहे, ती आई तुझ्या बापाला आवडत नाही, न आवडणारी पत्नी आहे आणि मी आवडणारी आहे. तो म्हणतो, कळतं मला तुमच्या वागण्यावरनं, सांगायची काही गरज नाही. विठ्ठला तो लहान लेकरू म्हणतो, मला कळतो आहे, आता सांगायची काही गरज नाही, नाही का? शेतावरून, एका शेतावरून ओळखला जातो, भात शिजलेला आहे. मग त्या ध्रुव बालाला कळालं का आपला बाप तिच्या अधीन आहे, इथे काही चालणार नाही. आपली आई त्याला आवडत नाही, कारण ती कोण आहे? सुनीती आहे. नीतिवान माणूस, चांगला माणूस नाही आवडत लोकांना जास्त. हा, चांगला कीर्तनकार नाही आवडत. आपल्या जवळचा आहे मी, तरी नाही जास्त लोकांना आवडत. आवडतो का सकाराम दादा? नाही, सर्व लोकांना नाही आवडत. जो कोणी या कीर्तनाचा तमाशा करीन ना इथे, तो कीर्तन त्याला आवडतो आहे. अभंगावर तर बोलतच नाही. हा, फक्त त्याला पैसा लागतो आहे. आणि मेल्यावर का तुमच्या बैतावर येईल, बसायला येईल असं अपेक्षा धरू नका. तुम्हाला वाटत मोठे मोठे महाराज येतील, नाही. फक्त एकमेव तरणे महाराज सर्वांच्या ठिकाणी जातो. असं त्या लाईव्ह कीर्तन आहे, पाहतील ते महाराज लोक, बघू द्या त्यांना. हा, अरे आले पाहिजेत ना, ते तारखा देतात तुम्हाला, प्रेम करतात.
पण प्रेम इथून लागतं बाबा, इथून नाही. विठ्ठला विठ्ठला. डायरेक्ट माणिक दादांनीच का फोन केला, दुसऱ्याला का सांगितलं नाही कीर्तनाची तारीख द्यायला? कारण माणिक दादांकडे माझा नंबर आहे. त्यांनीच फोन केला लगेच. मध्यस्थ कोणी नाही तर मध्यस्थ जे असतात तेही दलाली खातात काही लोक. आपल्या गावात नाही बघायला मिळत, पण मधले काढतात पैसे. हा कीर्तनकार कमी 15 जर सांगितलं ना त्याने, तर आपण समजायचं का याने ते 12 मध्ये ठरवलं असेल, याने 3000 काढले. असे सुद्धा काही लोक बघायला मिळतात. अनेक ठिकाणी आहेत. तुम्हाला सांगायला घेतलं तर कपडावर नाही. फार कठीण आहे. तुम्हाला वाटलं का टोपे घालणारे भाऊ का चांगले आहेत? तुम्हाला वाटलं असं? नाही नाही, टोपीचा काही दोष नाही त्याच्यात. हा, टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार, टोपी बिचारी क्या करे पेट में काला बाजार. टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार, टोपी बिचारी क्या करे पेट में काला बाजार. टोपीचा काय दोष नाही, त्या भुवांचा दोष आहे. आपल्या पोटातच काला असतो. दोष काढायचे झाले तर आपल्यापासून सुरुवात करायची, तेव्हा परमार्थ घडतो. विठ्ठला विठ्ठला. त्या सुनीतीने विचारलं त्या बाळाला, बाळा कुठे पडला का तू? रक्त निघालं तुझ्या? आई मी पडलो नाही. मग कोणी मारलं का तुला? नाही आई. मग काय झालं काय? मी माझ्या बापाच्या मांडीवर बसायला गेलो होतो. काय सांगितलं? मी माझ्या बापाच्या मांडीवर बसायला गेलो. तसा गेलो नाही, उत्तम दादा बसलेला मी पाहिलं मांडीवर, म्हणून मी बसायला गेलो. चला, त्याचा बाप आहे म्हणजे माझाही बाप आहे, गेलो बसायला. आई मी वाईट केलं का? नाही वाईट केलं. मग काय झालं बाळा? त्या आईने मला उचललं, असं पकडलं आणि फेकून दिलं जोरामध्ये. मला बसू नाही दिलं आई मांडीवर. तो बाळ म्हणतो आई माझाच बाप आहे ना? तो म्हणाला हा, पण मी आवडत नाही ना त्याला लेका. हा त्रास मी खूप दिवसापासून सहन करतो रे लेका. तो आता जन्माला आलास, तेवढ्यामध्ये मला बापाची मांडी पाहिजेच. तेव्हा आई म्हणू लागले लेका तू अशी जागा प्राप्त कर ज्या जागेवर कोणी उठवणार नाही. लेकराचं हित पाहते ते आई. मला हे सांगायचंय, ध्यान देऊन ऐका जरा. आई म्हणते लेका तुला जर अशा जागेवर बसायचं आहे का ज्या जागेवर कोणी तुला उठवणार नाही. बापाची मांडी कशी आहे? नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सर्ग. तो मरणार आहे बाप. ती मांडी काय ती पेटणार आहे आगीमध्ये. आपल्या सुद्धा मांड्या पेटणार आहे सर्वांच्या. दादा म्हणून या घराचा, बंगल्याचा आणि या शरीराचा कधी अहंकार करायचा नाही, मीपणा करायचा नाही, कोणीच करायचं नाही. किती ताकद असू दे अंगामध्ये. कबीर महाराज सांगतात, इस तन धन की कोण भाई, इस तन धन की कोण भाई.
बढाया काही मारत असतात, हा माझा शरीर पहा, माझी संपत्ती पहा, ईस तन धन की कोण बढाई, देखत नहीं न मैं मिट्टी मिलाई, अपने खातिर महल बनाया, खुद ही जाकर जंगल सोया, हाड़ जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की पोली, कहत कबीरा सुन मेरी बुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया, मरून बघ मागे काही शिल्लक नाही, विठ्ठला विठ्ठल. त्या ध्रुवाला आई मार्गदर्शन करते, बाला तो शरीर त्याचा जाणार आहे, शरीर जायाचे ठेवणे, धरसे अभिलाष जने, शरीर जाईल जाईल त्यासे कालोबा खाईल, काल काल करीत बैसला लेखा गा. आपण एक दिवस मरणार आहोत, आपण सगळे मरणार आहोत, या गावचे सगळे मरतील दापोड्याची, असं एका कीर्तनात म्हणालो मी. आणि एक आजी राहिली उभी, लागले हसायला. मी विचारलं, आजी तुम्ही काय हसता, सगळे लोक नाराज झाली, हे लोक मरतील, मग तू हसते कशाला? ती म्हणते महाराज मी या गावची नाही. तिला वाटलं का दापोड्याचीच मरतील. विठ्ठल ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू अटल आहे. उपजे ते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. देहाची गावालिया, जन्म मृत्यूची सोहलिया, याला नाही म्हणून जमत नाही. हा जन्माचा सोहळा आणि मृत्यूचा सोहळा सर्वांचा होणार. विठ्ठला विठ्ठल. आई सांगते बाला ती मांडी नको मागू, ती नाशिवंत आहे, तो देह जाणार आहे. मग असं काही माग ज्या जागेवरनं कोणी उठवणार नाही. मग आई ती जागा कोण मिळवून देणार मला? इलेक्शनला उभा राहावं लागेल का? खुर्ची करीता का? नाही लेका ते नाही. त्या जागेवरनं कोणी उठवतो 5 वर्षांनी, नाही का? 5 वर्षाने ती जागा बदली होते. मग ज्या जागेवरनं कोणी उठवणार नाही अशी जागा माग. मग कोणाकडे मिळेल? कोणता कार्यकर्ता आहे का आपल्या गावचा? कुंदन दादाकडे जाऊ का मी? मग बाल्या मला भेटायला जाऊ का? कपिल पाटलाला भेटायला कोणाला जाऊ सांगायला? कोण जागा मिळून देईल? ते म्हणा ते कार्यकर्त्यांकडे नको जाऊ, तेही मरणार आहेत. कार्यकर्ते देखील मरणार आहेत. किती दिवस मला सांगा ना, किती थांबणार आहेत ते? 50 वर्ष अजून जगतील का? 60 वर्ष जगतील अजून? नाही, तेही नाही आणि आपण सुद्धा नाही. भरोसाच नाही या देहाचा. म्हणून तुला मागायचं असेल तर अशी जागा माग ज्या जागेवर कोणी उठवणार नाही. मग कोण देईल ती जागा? मग ती मार्गदर्शन करते एक देव आहे. काय सांगितलं? देव आहे. मग तो देव कुठे राहतो? देव का बाजारचा भाजीपाला आहे का तो बिलायला? त्याला तपश्चर्या करावी लागते, बाळा साधना करावी लागते. मग आई मी निघालो साधना करायला. कुठे मिळतो देव? साधना जर केली तर कुठेही मिळतो. घरामध्ये सुद्धा, खांबातून सुद्धा निघतो, नाही का? अरण्यामध्ये जर गेला, एकांत स्थानामध्ये, तुकोबाला जायचे, घोराल्यावर, भंडाऱ्यावर, भामचंद्रावर, नाही का? एकांतामध्ये जायचे. मग मला सुद्धा एकांतामध्ये जायचं आहे. कोणती जागा? जा अरण्यामध्ये, नामस्मरण कर, देव तुला प्राप्त होईल. लहान अंतःकरण आहे. कशाकरिता? बापाची जागा मिळाली नाही मांडी बसायला, म्हणून मांडीच्या अपेक्षाने त्याला ज्या जागेवर
कोणी उठवणार नाही अशी जागा तुला मिळेल, पण त्याला साधना करावी लागेल. आईने मार्गदर्शन केलं, निघाला अरण्यामध्ये, साधना केली. भगवंत प्रसन्न झाले आणि सांगितलं, बाला ध्रुवा काय पाहिजे तुला? तेव्हा तो लहान अंतःकरण आहे. मला बाबाच्या मांडीवरनं उठवलं आईने, ज्या जागेवरनं कोणी उठवणार नाही अशी जागा तेव्हा मला पाहिजे. कोणी सांगितलं? ध्रुवाने सांगितलं. आणि मग भगवंतानी त्याला आढळपती बाल जो ढलणारा पद नाही त्याला आढळ पद म्हणतात. आढळ पद बाल वैसविला ध्रुव शिराचा सागर उपमन्नो. हे मार्गदर्शन कोणी केलं तर आईने केलेलं आहे, माऊलीने केलेलं आहे. आईच्या सांगण्यावरून त्याला आढळ पद मिळालं. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त. आता शिराचा सागर उपमन्नो आलेला आहे. उपमन्नो हा कोण होता? एक गरीब असा मुलगा होता. दूध विकत घेण्याची ऐपत नव्हते त्या माऊलीला. आणि एक दिवशी तो मुलगा दररोज आई काय करायची, दूध घेता येत नाही म्हणून पिठाचं पाणी त्याला प्यायला द्यायची, दूध म्हणून दररोज प्यायचा तो. त्याला काय वाटत हेच दूध आहे. आणि एक दिवशी तो श्रीमंताच्या मुलामध्ये खेळण्याकरिता गेला. मुलं जातात मुलामध्ये खेळायला. श्रीमंताच्या मुलामध्ये खेळण्याकरिता बाळ गेलेला आहे. आणि त्या घरामध्ये सर्व मुलांना केसर टाकून दूध मिळालं पिण्याकरिता. केसर टाकले आणि याच्या हातामध्ये ग्लास मिळाल्यानंतर याने घोड घेतला. घोड घेतल्याबरोबर तो त्या मुलांना म्हणू लागला, हे काय आहे? त्या मुलांना म्हणतो, हे काय आहे? तर ती मुलं त्याला हसायला लागली. हे दूध आहे, केसर टाकलेलं दूध आहे. तो लहान अंतःकरण आहे. तो म्हणतो, माझी आई मला दररोज देते दूध. ती मुलं हसायला लागली. हे तुझी आई का खरं दूध देईल का तुला? तुला पिठाचं पाणी म्हणून दूध देते. म्हणतो खरं? म्हणतो खरंच आहे. आणि तसाच निघाला. तो दूध घेतल्यानंतर निघाला, घरी गेला. घरी गेल्याबरोबर आईने नेहमीप्रमाणे ग्लासभर पाणी घेतलं, त्याच्यामध्ये पीठ टाकलं आणि त्याला हातामध्ये दिलं, घे बाळा दूध. तो म्हणतो, आई मला आज खऱ्या दुधाची ओळख झालेली आहे. जेव्हा खऱ्या कीर्तनकाराची तुम्हाला ओळख होईल ना, तेव्हा त्याचा कीर्तन तुम्ही सोडणारच नाही. लबाडांची कीर्तन ऐकता म्हणून या कानात ऐकता, या कानात सोडून देता, बदलच नाही आपल्यामध्ये. विठ्ठल अध्यात्मक आपल्या ओठाला लागला पाहिजे. ज्ञानेश्वरीचं वाचन करायला सुरुवात करा ना, बघा तुम्ही थांबता का? गाथा वाचायला सुरुवात करा, थांबता का पहा. मग तुम्हाला म्हणजे तेच करावं असं वाटेल. कारण जो ज्ञान माझ्या निवृत्ती दादाने जेव्हा ज्ञानोबारायांना सांगितला, तेव्हा ज्ञानोबार त्यांना म्हणू लागले, मला अजून सांगा, अजून सांगा. हे जे ज्ञान गोड आहे, पवित्र आहे, ते ज्ञानोबारायांना जेव्हा निवृत्ती दादाने सांगितलं तेव्हा ते सांगत होतं, मला अजून सांगा. सर्व ज्ञान ज्ञानोबारायांना सांगितलं. ज्ञानदेव सार शोधविले, सांगितलं ज्ञानदेव सार सोजविले. तेव्हा ज्ञानोबराय निवृत्ती दादाला म्हणू लागले, दादा मला अजून सांगा, अजून सांगा, अजून सांगा.
येत म्हणितले निवृत्ती नको हे पुढता पुढती परिशा लोहा दृष्टी किती वेल लागी जेगा. ज्ञानोबरांची ओवी आहे. काय म्हणाले निवृत्ती दादा? येत म्हणितले श्री निवृत्ती नको हे पुढत पुढती. मला पुढे पुढे आता विचारू नको का? तर परिसा लोहा दृष्टी किती वेल वेला की जेगा. परिसाने लोखंडाला किती वेळा घर्षण केल्यानंतर सोना होईल? एकदा लावलं का झाला ना सोना. निवृत्ती दादा म्हणतात ज्ञानोबा तू सोना झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल. एकदा कोणती गोष्ट आवडल्यानंतर त्याला त्याची जाणकारी होते, त्याची ओळख होत असते. आणि तो लहान उपमंडू म्हणतो आई मला खऱ्या दुधाची ओळख झालेली आहे. खऱ्या दुधाची ओळख झाली, मला हे पिठाचं पाणी नको आता. आणि मग तेव्हा ती आई म्हणू लागली बाळा खरा दूध आणण्याकरिता पैसा नाही रे, मी गरीब आहे. तुला लहानाचा मोठा केला मी, परंतु पैसा नाही आपल्याकडे. काय करावं बाळा? तुला जर दूधच पाहिजे असेल ना तर जा त्या देवाची प्राप्ती कर. लेकराचे हित. पहा आई काय सांगते, तुला जर खरा दूध पाहिजे असेल तर जगाचा बाप आहे, तो देईल तुला. मग देव कुठे राहतो? तो सुद्धा लहानच आहे, त्याला माहित नाही देव कुठे राहतो. त्याला सांगितलं अरण्यामध्ये गेला, साधना केली तर भगवंत प्राप्त होईल. 5.5 महिन्यात त्या उपमन्यू बाळाला भगवंताची प्राप्ती झाली. आता त्याने काय काय केलं ते सांगत नाही, तो सांगून वेळ घेत नाही. 5.5 महिन्यामध्ये भगवंत समोर उभे राहिले आणि सांगितलं त्याला बाळा उपमन्यू काय पाहिजे तुला? तो कशाच्या अपेक्षेने आला होता? दुधाच्या. त्याला दूध मिळालं नव्हतं. सांगितलं दूध पाहिजे तुला? म्हणाले हा. भगवंताने त्याला शिराचा सागर देऊन टाकलं. शिराचा सागर सागर म्हणजे दुधाचा समुद्र त्याला देऊन टाकलं. हा आढळ पदे बाल बैसवेला ध्रुव शिराचा सागर उपमंड बालाला देऊन टाकलं. हे वर्णन माझ्या ज्ञानोबारांनी सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये करून ठेवलं. मागा दूध म्हणतल्यासाठी अवघ्या शिराप्तीची करुणी वाटी उपमंडू पुढे दुर्दंडी ठेविली. काय म्हणतात ज्ञानोबा? हा शिराचा सागर वाटी म्हणून भगवंताने देऊन टाकलं. हे मार्गदर्शन कोणी केलं हो? त्यांना सांगितलं कोणी? आईने सांगितलं. कशात? लेकराचं हित पाहिलं. लेकराचं हित कशात आहे? लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. माझ्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे असे विचार करते ती आई करते. माझ्या माणिकचा कल्याण झाला पाहिजे, बरोबर की नाही? आईने विचार केला. पण सर्वच मुलं आईचं ऐकत नाही ऐकत. तिला काय कळते म्हणते. बापाने काय सांगितलं? बापाला काय कळतो? बापाला ना आईला कळत नाही म्हणून तुला जन्माला घातलं लेका. विठ्ठला विठ्ठला. आई आहे ना, आईला सर्व काही ज्ञान आहे. कारण आई ही आत्मा आहे, ही म्हटलं तरी ईश्वर आहे. सर्व काही कळतं हो आईला. मुलाला जर काही त्रास होत असेल, काही दुखत असेल तर आई लगेच सांगते चेहऱ्यावरून पाहून, बाळा तुझी तब्येत बरोबर नाही का रे?
जर का त्याच्याकडे पैसा नसेल तर लगेच सांगेल का रे लेका नाराज आहे तुझा पैसा नाही का तुझ्याकडे. सहज ओळखायची मला माझी आई सहज. अरे पैसे नाही का तुझ्याकडे जा हे पैसे घे जा 10,000 रुपये घे जा तुला हे सहज द्यायची आई मला. हा कारण बाप कधीच मेला होता माझा मी 6वीला असताना. जे काही माझ्या चेहऱ्यावरनं तिला दिसायचं ते लगेच सांगायचे. लक्षात ठेवा आईसारखा दैवत या जगात नाही मुलांना. मेल्यानंतर तुम्ही जर विचार कराल ना आईच्या दर्शनाचा तर फोटोच फक्त मिळेल तुम्हाला. हा जिवंत आईचं दर्शन घ्यायचं असेल तर मरेपर्यंत त्यांची सेवा करा आई वडिलांची. हा आई वडिलांची ज्याने सेवा केली त्याला काही कमी पडत नाही. गेल्यानंतर आई वडील दोन्ही हाताने आशीर्वाद देतात आई वडील. हा आईने दोन्ही हाताने आशीर्वाद दिला मला आणि गेली. 5 पुण्य तिथे झाल्या. नारायण मामा सर्व मंडळी आली होती. सकाराम ही सर्व मंडळी माझ्या घरची आहेत. आता परवा दिवशी सकाराम आपल्याला नारायण मामा दर्शनाला घरी आला. घरची मंडळी आहे. जे अंतःकरणापासून प्रेम करतात ते आल्याशिवाय राहत नाही. आणि जे इथून प्रेम करतात महाराज चला घरी चला घरी फक्त इथपर्यंत असतं. विठ्ठला सखाराम दादा सर्व परिवार घेऊन त्यांची पत्नी त्यांचा मुलगा त्यांची सून त्यांची लहान नातवंड सर्वांना घेऊन दरवर्षी दर्शनाला. हा अंतःकरणापासून आपण करायचा असतो तो आपल्या माणसावर प्रेम करायचा असतो. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. हा तेव्हा एक दृष्टांत मांडतो. 12:30 वाजतील आपल्याला फक्त 20 मिनिटांमध्ये सेवा संपवणार आहे. लेकराचं हित पाहणारी एकमेव आहे ती आई आहे. एकदा जरी आपला बाप मेला असेल तर आपण आपल्या आईला विचारून काम करावं. हे ध्यानात घ्या. ही कथा आपल्या समोर मांडतो आहे. हिरण्यकश्यपाच्या कुलामध्ये त्या तिघांना मारण्याकरिता 3 अवतार देवाला घ्यावी लागली. सामान्य कुटुंब नाही. हा मारामारी करणारा हिरण्यकश्यपू त्याला मारण्याकरिता नरसिंह अवतार घ्यावा लागला. त्याच्या भावाला मारण्याकरिता वराह अवतार घ्यावा लागला. लक्षात घ्या. आणि त्याच्या नातू पंतूला पाताळात घालण्याकरिता वामन अवतार घ्यावा लागला. विठ्ठला कारण ती अशी जात आहे आईची. कशी जाती आहे. करी लाभाविन प्रेमी ऐशी कळवल्याची जाती. कैशी कळवल्याची जाती. ऐशी कळवल्याची जाती.
ऐसी कळवल्याची जाती करी लाभा विनप्रीती. लाभाची अपेक्षा करत ना तरी सुद्धा प्रेम करते. ऐसी कळवल्याची जाती काही अपेक्षा करत नाही. हिरण्यकशिपाच्या कुलामध्ये जन्म झाला बलिराजाचा. तुम्ही म्हणाला बलिराजाचा कसा झाला? मग त्यांच्या पिढ्या सांगतो मी तुम्हाला. हा कोणता महाराज सांगतो का नाही मला माहित नाही. हिरण्यकशिपाचा मुलगा कोण? भक्त प्रल्हाद. प्रल्हादाचा मुलगा कोण दादा? कमलाकर दादा. प्रल्हादाचा मुलगा विरोचंद. विरोचंदाचा मुलगा बली आणि बलीचा मुलगा बाणासूर. या 5 पिढ्या. विठ्ठल विठ्ठल. आपल्या गुरुची आज्ञा पाळून आणि यज्ञाला आरंभ केला. कशाकरिता? त्याला स्वर्गाचं राज्य पाहिजे होतं आणि ते कायमचं पाहिजे होतं. यज्ञ केल्यानंतर त्याला स्वर्ग मिळत असतो असे ज्ञानोबा म्हणतात. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्मे कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. स्वर्गाचं सुख आणि मनोहर असा रूप त्याला प्राप्त होतो. याच्याकरिता यज्ञाचा आरंभ केला. आरंभ केल्यानंतर मीटिंग झाली देवांची. इलेक्शन आल्यावर आता मीटिंग होतील आपल्या पुण्यामध्ये नाही का दादा? होतील ना. मानकोलीला होता, सर्व ठिकाणी होतात. देवांची मीटिंग झाली. कशाकरिता? यज्ञाला आरंभ केलेला आहे. यज्ञ सफळ झाला तर हा दैत्य कुलातला बली स्वर्गाला येऊन बसेल. आपलं काय होईल नाही का? मग सभा झाली. सभेमध्ये निर्णय घेतला काही झालं तरी चालेल पण त्याचा यज्ञ सफळ होऊ देऊ नका. तो दान धर्म करतो ना, जा कोणीतरी, पण जायला कोणी तयारच नाही. मग तुझी चिंता त्यासी सर्व आहे. देवाला चिंता आहे. मग देव निघाले आणि मग त्यांनी जन्म घेतला. कोणाच्या पोटी घेतला जन्म? वामन भगवंताचा जन्म कोणाच्या पोटी आहे? कश्यप आणि आदितीच्या पोटी. त्यांचा आधीचा जन्म सांगू कर मग. आधीचा जन्म कश्यप कोण होता? आदिती कोण होती? शत्रुपा. हा उगासने देव कोणाच्याही पोटी येत बाबा. 12,000 वर्ष त्यांनी आधीच्या जन्मात तपश्चर्या केल्या होत्या. आपल्याला 1 वर्ष तपश्चर्या करता येणार नाही. 12,000 वर्ष तपश्चर्या. या कालामध्ये तेवढं आयुष्य होतं माणसाला. विठ्ठल विठ्ठल. शुद्धपा नावाचा प्रजापती होता तो आणि पृष्टी नावाची त्याची पत्नी होती. 12,000 वर्ष तपश्चर्या केली होती. नंतर आदिती आणि कश्यप आणि त्याच्यानंतर वसुदेव आणि देवकी तेच झाल्या. हा लक्ष देऊन ऐका. तुम्ही काल्याचे कीर्तन खूप ऐकत असाल पण हे सर्व कोणी सांगणार नाही. सांगणारा असेल तर बरं होईल नाही का? सांगितलंच पाहिजे. आणि मग भगवान वामन बलिराजाच्या दाराशी आलेला आहे भिक्षा मागण्याकरिता. एका शिपायाने सांगितलं बलिराजाच्या कानामध्ये, बाबा कोणीतरी मागायला आलेला आहे. उठायला लागला. तेवढ्यामध्ये शुक्राचार्य म्हणतात तू उठू नको, मी जाऊन पाहतो कोण आहे. बटुक अवतारामध्ये कोण होता? विष्णू होता. विष्णूला पाहिल्यानंतर बलिराजाला याने येऊन सांगितलं, बाबा साधू आलेला आहे पण तो विष्णू आहे. तेवढ्यामध्ये तो उठून गेला. भिक्षा मागणारा माझ्या दारावर विनमुख कोणी जाता कामा नये. आणि साईबाबाकडून पण तेवढंच मागायचं आपण सर्वांनी. साईबाबाकडे जातात ना तुम्ही? आहेत का मंदिर आपल्या गावात? हा साईबाबाकडे काय मागायचं? साई इतना दीजिए जिसमें कुटुंब समाय मैं भी भूंगा न रहू न साधू भोगा जाए. माझं झालं पाहिजे आणि मागणारा विनमुख गेला नाही पाहिजे. विठ्ठल आणि मग बलिराजा उठला, गेला त्याच्या जवळ. सांगितलं, साधू महाराज तुम्हाला काय पाहिजे? तेवढ्यामध्ये तो म्हणू लागला, मला 3 पावलं जमीन पाहिजे. जमीन मागण्याकरिता गेला होता. किती? 3 पावलं जमीन.
राजा हसायला लागला. 3 एकर माग, एवढा मोठा मी राजा, 3 गुंठे माग. आता गुंठ सुद्धा मिळणार नाही दापोड्यामध्ये, नाही का? मिळेल का? काय भाव आहे मामा? आता मामाला लय जाणकारी असते जमिनीची. सातबारे हे ते सगळे त्यांना माहिती. जातीचे दाखले, माझ्या मुलाबालांचे तिघांचे फुकट काढून दिले. जातीचे दाखले मामाने रुपया सुद्धा घेतला नाही त्याने. असे प्रेम करतात. नाही करावं प्रेम माणसावर, पण आपल्या माणसावर करावा. तो धावून आला पाहिजे बघायला, नंतर मरतो तरी येत नाही. काही महाराज, मोठे मोठे महाराज आहेत ना, ते खाऊन पिऊन जातील, तुमच्यावर खूप प्रेम करतील, पण सर्व कार्य तुझ्या आई वडिलांचं झालं तरी सुद्धा एकदाही येणार नाही. असे अनेक पाहतो आम्ही. मग विचारतात काही लोक, महाराज माझ्या घरी महाराज आलाच नाही ना, तर एवढा प्रेम माझ्यावर करायचा. अरे ते फक्त खाण्यापुरता प्रेम करतात तुमच्यावर, अंतःकरणापासून नाही. विठ्ठल विठ्ठल. 3 पावलं जमीन पाहिजे. राजा म्हणतो 3 पावलं कशाला? 3 एकर मागा, 3 गुंठे मागा. ते म्हणाले नाही, मला 3 पावलं जमीन पाहिजे तुमच्याकडून. आणि मग शुक्राचार्यांनी त्याला न्याहाळून पाहिलं. हा विष्णू आहे, हा 3 पावलं नाही 2च पावलामध्ये सर्व व्यापून टाकेल, हा साधारण नाही. मग त्याच्या कानामध्ये सांगायला लागला, तू त्याला नाही म्हण, 3 पावलं जमीन देऊ नको. आता कानात सांगल्यानंतर काय होतं ते तुम्हाला माहित आहे. आपल्या गावात आहेत का कोणी कानात सांगणारे? 2-4 लोक असतात. माणिक दादा, आपला जर घरचा जर चांगला चालला असेल ना, तर लगेच तो कानात येऊन सांगतो, हे तुला फसवले त्याने, हे गोडाऊन तुला पाहिजे होता, तुला तिकडचा दिला, लावली भांडण. महिलांचे सुद्धा लगेच तिच्या कानात सांगले का, हे तुझी गाठवण लहान आहे, तिची 2 तोले मोठी आहे, तुला फसवले ते. हे कानात सांगणाऱ्या व्यक्तीचं कधी ऐकू नका. समोर सांगत असं त्याचं ऐका. विठ्ठला विठ्ठला. त्याने कानात सांगितलं का 3 पावलं जमिनीला नाही म्हण, देऊ नको. आणि मग त्या बळीराजाने विचार केला, आता गुरु आपले जर सांगतात असे का करू नको. मग आपला बाप जर जिवंत असता तर मी माझ्या बापाला विरोचंदाला विचारलं असतं, बाबा मी काय करू सांग ना. आता बाप मेलेला आहे, लक्ष देऊन ऐका मुलांना. ज्याचा बाप मेला असेल ना, त्याने आपल्या आईला विचारून काम करावं. आता तुकाराम बाबा आधी गेले होते ना, मग त्यांनी माणिक दादाने आईला विचारून सर्व काम केलेलं आहे. आईला विचारावं. आणि मी सुद्धा कोणताच काम आईला विचारल्याशिवाय केला नाही कधीच. मी कीर्तनकार होण्याचं कारण माझी एकमेव आई आहे. कारण माझे एवढा वाईट माणूस दादा कोणी नव्हता, पण आईच्या बोधावर मी आरूढ झालो आणि मग कीर्तनकार झालो. लक्षात ठेवा, ते सांगायला मला वेळ नाही. माझा रामायण संपणार नाही तुम्हाला. ते मला का रे, खरंच तो वाल्या खोलीच होता रे बाबा. सुभाष महाराज बोलले तर डेंजर आहे. कोणाला कधी घाबरणार नाही आणि घाबरणार सुद्धा नाही. झाले दुश्मन फार झालेले आहे, फार. कारण अयोध्येला जर राम प्रभू विराजमान होताना ठाणे जिल्ह्यातून जर सुभाष महाराजांना जर निमंत्रण येतो अयोध्येतून, मोठ्या मोठ्या लोकांना आला नाही होता आमंत्रणाचा पत्र. रिझर्वेशन तिकीट जर माझ्या घरपोच पोहोचतो, ठाणे जिल्ह्यातून तरणे महाराज जातात. पण तुम्ही समजायचं महाराजाची काहीतरी योग्यता असावी. विठ्ठल विठ्ठल. प्रयागराजला कुंभ मेल्याला मामा 8 दिवस होतो मी प्रयागराजला. एवढा संरक्षण, एवढा काय आमच्याकरिता राहण्याचा खाण्याचा सर्व काही लागत नाही आम्हाला. का तर आम्ही, माझ्या धर्माचा मी कट्टर आहे, मी गोरक्षक आहे, बजरंग प्रखंडाचा अध्यक्ष आहे पडगा. माझ्या गायींचं रक्षण करणं हे माझं परम कर्तव्य आहे. गायी जर वाचल्या तर आपण हिंदू वाचणार, गायी संपल्या का आपण हिंदू संपलो. हा बोध लिहून ठेवा कोणत्या दगडावर. विठ्ठला विठ्ठला. किती जगला याला महत्व नाही, कसा जगला याला महत्व आहे. लक्षात ठेवा. बळीराजा बाप नाही, गुरु सांगतो देऊ नको, विचारायला
गेला आपल्या आईला. लक्ष देऊन ऐका हा. त्याचा बाप नाही त्याने आईला विचारायचं. आईला विचारायला गेला, आई आपल्या दाराशी भिक्षा मागण्याकरिता साधू आलेला आहे. तो 3 पावलं जमीन मागतो आहे आणि आपले गुरु शुक्राचार्य म्हणतात का देऊ नको म्हणतात. काय करावं? आता आई काय म्हणते ते ऐका जरा. आई काय म्हणते? आईला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आईचे उद्गार मुखातून निघालेले मी सांगतो. भली हुई सती न गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा हुआ जो प्रभु पसारे हाथ. बघा, विरोचंदाची पत्नी म्हणजे बलीची आई काय म्हणते? बरं झालं मी सती नाही गेली विरोचंदाच्या जोडीला. भली हुई सती न गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा हुआ जो प्रभु पसारे हाथ. असा पुत्र रत्न माझ्या पोटी जन्माला आला, जगाचा बाप मागण्याकरिता आला. आईला आनंद झाला. कारण त्या काळामध्ये पती गेला तर पत्नीने जिवंत चितेमध्ये उडी घ्यायची असा नियम होता. बरं झालं आता बंद पाडलं नाही का, नाही तर तुम्हालाही जावं लागलं असतं. त्या काळामध्ये तिच्या गर्भामध्ये बाल होता, नारदांनी अडवलं होतं, तुला जाता येणार नाही. विठ्ठला विठ्ठला. आईची आज्ञा घेतली आणि बळीराजा आलेला आहे. सांगितलं किती पावलं जमीन? 3 पावलं. आणि मग संकल्प सोडण्याकरिता पाणी हातात घेतला आणि गुरुजींना बोलवलं, शुक्राचार्यांना. या तुम्ही मंत्र म्हणा. तेवढ्यामध्ये शुक्राचार्य म्हणतो मी चाललो बाबा, मी नाही म्हणत. गुरु गेला निघून. तेवढ्यामध्ये वामन भगवान म्हणतात मी म्हणतो मंत्र. संकल्पना करिता पाणी घे, झारी घे. झारी घेतल्या हातामध्ये. झारी माहिती आहे त्याला नली असते लहान गोल, बरोबर आहे हा. आणि मग पाणी टाकायला गेला. पाणी टाकायला गेला, हातामध्ये पाणी येत नाही. हातामध्ये पाणी येत नाही. मग भगवंताने जाणलं, शुक्राचार्य पळून गेला नाही. मग काय झाला? शुक्राचार्य सूक्ष्म रूप घेऊन त्या नलीच्या आतमध्ये जाऊन बसला, पाणी येऊ नये म्हणून. हा, कुठे काय लोक जाऊन बसतील. तुम्हाला जर कुठूनच्या निध्या येत असतील ना तर कोणीतरी मध्ये बसलेला असतो, नाही तर तो आडवतो तिथे. हा, त्याचा डोला कसा फोडायचा ते पहा कीर्तनातून. त्या नलीमध्ये तो जाऊन बसलेला आहे आणि भगवंताने जाणलं पाणी येत नाही. आता काट्याने काटा काढायचा हे भगवंताला माहित आहे. भगवंताने सांगितलं बली, अरे संकल्प सोडण्याकरिता पाणी येत नाही हातावर. मग काहीतरी अडकलेलं आहे त्या नलीमध्ये. काय कर? दर्भाची काडी उचल. दर्भाच्या काड्या आणल्या होत्या ना माणिकदादा घरामध्ये. हा, ती दर्भाची काडी उचल आणि त्या नलीमध्ये घाल. आणि उचलली नाही आणि घातली नलीमध्ये. तिथे काय घडलं? शुक्र केला म्हणजे काट्याने काटा काढला. शिष्याने त्याचा डोला फोडला. बलीने आंधळा शुक्र केला. तेव्हा तो त्याच्यातून निघून पळून गेला. आता तुझं तो पहा, माझा डोला फोडलेला आहे. शुक्राचार्य तेव्हापासून 1 डोल्याचा आहे. हा, आणि तो निघून गेल्यानंतर संकल्प सोडला. 3 पावलं जमीन दान दिली. 2 पावलामध्ये सर्व व्यापून टाकलं. 3रा पाऊल कुठे ठेवायचा म्हणून त्या बलीच्या डोक्यावर पाय ठेवला. भगवंताने त्याला पातालात घातलं. पातालातलं राज्य त्याला देऊन टाकलं. मला सांगावं, काही सामान्य लोक विचार करतात देवाने वाईट केलं. बळीराजा एवढा दानशूर होता तरी सुद्धा त्याच्या डोक्यावर पाय ठेवलं, त्याला पातालात घातलं. अरे मूर्खांनो, जरा लक्ष देऊन ऐका. त्याला राज्य पाहिजे होतं स्वर्गाचं, बरोबर आहे? ध्यान देऊन ऐका. स्वर्गातलं राज्य हे टिकून राहत नाही. लक्ष देऊन ऐका.
बलीला पाताळात काय करणार घातलं तर हा खरा माझा भक्त आहे आणि पाताळातलं राज्य हे कायमच त्याला देऊन टाकलं. स्वर्गाचं राज्य आहे ते टिकून राहत नाही. पुण्य संपल्यानंतर त्याला पुन्हा या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. हा मग तया पुण्याची पावटी सरे सभेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारी मृत्यू लोका. हा स्वर्गाला गेल्यानंतर पुण्य संपल्यानंतर त्याला पुन्हा या मृत्यू लोकात यावं लागतं. म्हणून भगवंताने त्याला स्वर्गाची जागा दिली नाही, पाताळातली जागा दिली. हे मार्गदर्शन करणारे कोण आहे तर त्याची आई आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवल्याची जाती करी लाभाविन प्रीती. 12:30 वाजलेला आहे. सर्वांनी मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजवायची. हा ज्याला हात आहेत 2-2 आहेत का? हा 2 आहेत. वा. ज्याला बोलता येतो त्याने भजन बोलायचं. बोलता येतो ना सर्वांना? का मुख्य आहेत तुम्ही? नाही ना. हा आता जर का तुम्ही टाळी वाजवली नाही तर देव म्हणेल मी याला पुन्हा हात देणार नाही. 4 पायाचा बनवतो कुत्रांना पाठवतो दापोड्यामध्ये. हा मग खा उपटी लोकांच्या टाकले का चालला कुत्रा मोजणी करत 10, 20, 30, 40 जशी उपट तशी मोजणी. उपट खायची नसेल त्याने टाळी वाजवायची आणि उपट खायची असेल त्याने टाळी वाजवायची नाही. हा कोणाच्या हातामध्ये आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा सर्वशक्तिमान भगवान परमात्मा पांडुरंग आहे. त्याचं भजन करा. कसं करायचं? विठोबा दुःखमने माझे दुःखमने माझे दुःखमने माझे दुःखमने माझे
ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती